नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, आज आपण ऐश्वर्य रांगोळी कशी काढायची ते पाहणार आहोत। चला तर मग मंडळी लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम इथे आपल्याला 7 ठिपके काढून घ्यायचे आहेत। 7 ते 1 अशा प्रमाणे आपल्याला हे ठिपके काढायचे आहेत। हे पहा, हे झाले 7 ठिपके। आता ह्या 2 ठिपक्यांच्या मध्ये 1 असा 6, नंतर ह्या 2 ठिपक्यांच्या मध्ये असं आपल्याला 1 पर्यंत काढायचं आहे। हे पहा, असं हे झाले 7 ते 1 ठिपके। तर आता सुरुवातीला काय करायचंय, प्रत्येक ठिपक्यांच्या लाईनीवरती आपल्याला एक रेघ ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हे पहा, अशी थोडंसं बाहेर येऊन द्यायचे या साईडला आणि ह्या साईडला। तसेच ह्याच्यावरती पण आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। अगदी सोपी आहे रांगोळी, काढताना व्यवस्थित हळूवारपणे मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। काढल्यानंतर संपूर्ण रांगोळी काढून झाली की अशी वाटते, अरे बापरे, ही कशी काढली असेल। पण अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की काढा। हे पहा, आता हे सगळीकडे लाईन आपली झालेली आहे। आता काय करायचं, इथून ह्या शेवटच्या बिंदूपर्यंत आपल्याला क्रॉस अशी लाईन आखून घ्यायची आहे। तर पहा, हा आणि हा कोना आपल्याला आता जोडून घ्यायचा आहे। थोडासा बाहेर काढायचा आणि व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता याचप्रमाणे इकडून आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे। आणि हे 2 भाग जोडून घ्यायचे। आता इथून पुन्हा क्रॉस लाईन इथपर्यंत आपल्याला खाली न्यायची आहे। आता हे आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता पुन्हा या साईडने आपल्याला खालपर्यंत घेऊन जायचं आहे।
इकडे सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला ही रेघ ओढून घ्यायची आहे। आता याचप्रमाणे आपल्याला इकडून पण क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने, आणि हे असं जोडून घ्यायचं आहे। एकदम व्यवस्थित छान मी तुम्हाला रांगोळी ही दाखवत आहे, अगदी हळूवारपणे दाखवत आहे। तुम्ही सुद्धा नक्की काढा। आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी ही रांगोळी अतिशय महत्त्वाची आहे। अगदी दररोज काढली तरी छान आहे। दिसायला जरी अशी काढताना कठीण वाटत असली तरी खूप सोपी आहे रांगोळी। तुम्ही नक्की ट्राय करा अशी आशा आहे। तर पहा अगदी झटपट होणारी आहे, काहीच कठीण नाहीये। व्यवस्थित हळूवारपणे आपण जर लक्ष देऊन केलं तर अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही रांगोळी आहे। घरामध्ये किंवा घराबाहेर तुळशी वृंदावनाजवळ सुद्धा ही रांगोळी तुम्ही काढू शकता। तर पहा अशा पद्धतीने ही आपली रांगोळी इथे झालेली आहे। सुंदर दिसत आहे ना। आता यावरती इथे दिवा आपण काढून घेणार आहोत। जसं पणती आपण काढतो त्याच्यावरती जी ज्योत असते तशी काढून घ्यायची व्यवस्थित। मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नक्की काढून पहा। पहा मंडळी, छान आहे ना रांगोळी। अशा प्रकारे प्रत्येक या कोण्यावरती तुम्ही हे दिवे काढून घ्यायचे आहेत। दिसायला ही खूप सुंदर दिसते। यामध्ये तुम्ही रंग सुद्धा भरू शकता तुमच्या आवडीचे। जर नसेल भरायचे तर हळद कुंकू वाहू शकता। अशीच ही रांगोळी खूप सुंदर दिसते। हे पहा अगदी लास्ट पर्यंत हे दिवे मी काढून घेतलेले आहेत। तर खूप छान रांगोळी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा मंडळी। आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका। यामध्ये जे डॉट आहेत ते मी थोडेसे मोठे करून घेत आहे, ते दिसायला अतिशय सुंदर दिसतात। त्याने रांगोळीला वेगळंच छान देखणं रूप येईल। हे पहा अशा पद्धतीने। आणि ही रांगोळी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। आणि माझं काही चुकत असेल तर तसं कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। अगदी तुमच्याप्रमाणेच मी देखील आहे, तर काही चुकलं असेल तर तुम्ही नक्की सांगा मला। तर पहा थोडंसं असं पुश करून घेते त्या डॉटला मी, त्याने सुंदर लुक येईल। तर फायनली ही रांगोळी आपली इथे आता तयार झालेली आहे। हे जे दीप आपण ज्योत काढलेली आहे कोण्यावरती, त्यामध्ये तुम्ही पिवळा रंग सुद्धा भरू शकता किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही रंग यामध्ये तुम्ही भरू शकता। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। बाय।